जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद अर्थात वेव्स मुंबईत 1 ते 4 मे 2025 या काळात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा माध्यम क्षेत्रातला अतिशय महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. जगभरातले माध्यम क्षेत्रातले मान्यवर, उद्योजक, आशय निर्माते, गुंतवणूकदार, तंत्रज्ञान यांना एका व्यासपीठावर आणणं हा याचा उद्देश आहे. या अंतर्गत विविध स्पर्धा उपक्रम सध्या सुरू आहेत. यातलाच एक अनोखा कला प्रकार म्हणजेच कॉमिक्स क्रिएटर स्पर्धा. चला तर जाणून घेऊया चित्रकथा जगतातील या रंगतदार स्पर्धेबद्दल. बालपण आणि कॉमिक्स यांचं नातं अतूट आहे. चांदोबा, चंपक, ठकठक, चाचा चौधरी, सुपर कमांडो ध्रुव, नागराज, अमर चित्रकथा अशी या लाडक्या कॉमिक्सची यादी मोठी आहे. कॉमिक्स म्हणजे केवळ चित्र आणि कथांची सांगड नाही, तर ते लहानग्यांना आणि मोठ्यांनाही वेगळ्या कल्पना विश्वात नेणारं अनोखं जग आहे. आजच्या काळात या चित्रकथा, कॉमिक्स वेगवेगळ्या डिजिटल मंचांवर ॲनिमेशन, गेम्स आणि वेबटूनच्या माध्यमातून नव्यानं फुलत आहेत. वेव्स परिषदेअंतर्गत कॉमिक्स क्रिएटर स्पर्धेनं या क्षेत्रात नव्या शक्यतांना वाट मोकळी करून दिली आहे. आतापर्यंत आपण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल वगैरे बघत होतो. अलग अलग जसे की फाईन आर्टमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, परफॉर्मिंग आर्ट आहेत, त्याच्यासाठी मोठे मोठे ग्लोबल प्लॅटफॉर्म होते, पण कॉमिक्ससाठी असं काही प्लॅटफॉर्म नव्हता दिसत. सो आता गव्हर्नमेंट जे ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री आहे त्यांच्या थ्रू आता हा प्लॅटफॉर्म डेव्हलप होतो आणि हा फर्स्ट इयरच आहे त्यांचा, की त्यांच्या थ्रू आता अशा पद्धतीने एक ग्लोबल रिकग्नायझेशन मिळतो आहे. तेच मी मगाशी जसं म्हणालो की एक मान सन्मान मिळतो आर्टिस्टला कसं असतं, एक ॲप्रिशिएशन जर मिळतो आणि त्याला एक प्रमोशन करण्याचं स्वतःची संधी मिळते, तर त्याच्यापेक्षा मोठं काही नसतं. या स्पर्धेनं केवळ कलाकारांचा आत्मविश्वासच वाढवला नाही, तर त्यांना आपल्या कथा जगासमोर मांडण्याची संधी दिली आहे. चित्र, संवाद, भावनांचा संयोग साधणाऱ्या या कलावंतांचं काम आता व्यावसायिक क्षेत्रातही झळकत आहे. आई होप कि ये दिस पर्टिकुलर कॉन्टेस्ट ज़्यादा एवेन्यूज़ ओपन करे लोगों के लिए, अपना टैलेंट दिखाने के लिए, अपना स्टोरी टेलिंग दिखाने के लिए. और फिलहाल तो जितने एंट्रीज़ मैंने जज किए उसमें से काफ़ी हाई क्वालिटी आर्टवर्क्स आए हैं, काफ़ी इंटेंस स्टोरी टेलिंग भी है. तो आई थिंक ये कॉन्टेस्ट एक बहुत लोगों के लिए एक बहुत ही कैसे बोलूँ यूनिक एवेन्यू ओपन करने वाला है इन द क्रिएटिव स्पेस. भारतीय कलावंतांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध होत असतानाच त्यांची अधिकाधिक प्रसिद्धी व्हावी, त्यांना या संदर्भात माहिती मिळावी, यासाठीही वेव्सद्वारे प्रयत्न सुरू आहेत. हमारे कल्चर का बहुत बड़ा हिस्सा है हमारे आर्टिस्ट, हमारी आर्टिस्ट्री, चाहे वो हमारी साड़ीज़ हों, चाहे वो हमारे खाने हों, और चाहे वो हमारे वेदर इट इज़ कॉमिक बुक्स या हमारी लिखी हुई किताबें हों. बुक्स ऑल्सो आई फील समवेयर खोई जा रही हैं, बिकॉज सोशल मीडिया के टाइम पे पीपल आर ऑलवेज ऑन देयर फ़ोन. हम रील्स देख रहे हैं और वी आर स्पेंडिंग आवर टाइम देयर, जबकि हमारे पास इतना कल्चरली रिच एक ट्रेजर है विच वी आर नॉट एक्सप्लोरिंग. सो गवर्नमेंट ऑफ इंडिया ने जो ये इनिशिएटिव लिया है, जहाँ पे कॉमिक बुक्स क्रिएटर्स आएंगे और अपना काम दिखाएंगे एंड लोगों को अवेयर कराएंगे, एंड आई एम सो हैप्पी कि द गवर्नमेंट इज़ बैकिंग दिस एंड ट्राइंग टू डू दिस. सो आई फील कि काफ़ी हेल्प होगी उन आर्टिस्ट्स की जो कि ट्राई कर रहे हैं कि लोग उनका काम देखें और उनको समझ में नहीं आ रहा, उनको वो एक्सपोजर नहीं मिल पा रहा है. कॉमिक्स क्रिएटर स्पर्धेसाठी भारतासह 13 देशातल्या एकूण 1331हून अधिक स्पर्धकांनी नोंदणी केली. 15 शहरांमध्ये प्राथमिक फेऱ्या पार पडल्या. यात 10 विविध श्रेणीतले 10 उत्कृष्ट स्पर्धक आता मुंबईतल्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अंतिम सादरीकरणासाठी सज्ज आहेत. वेव्स या व्यासपीठानं या कलाकारांना जागतिक व्यासपीठ, व्यावसायिक नेटवर्किंग आणि आर्थिक संधी या तीनही गोष्टी एकत्र दिल्या आहेत. भारतीय चित्रकथा आता जागतिक कॉमिक्स विश्वात आपलं स्थान निर्माण करत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी श्यामा मिश्रा, मुंबई.